जर तुम्ही आदमापूरला जाणार असाल तर 1 मिनिट थांबा. तुमची एक छोटीशी चूक मामांचं दर्शन अधुरं ठेवू शकते. काय आहे ती चूक बघाच. मी असं का म्हणतोय? कारण आपल्यातील अनेक भक्त आदमापूरला जातात, दर्शन घेतात, पण बाहेर आल्यावर तक्रार करतात की मी इतक्या वर्षांपासून वारी करतोय, नवस बोलतोय, पण मामांनी माझं ऐकलंच नाही. असं का होतं माहीत आहे? कारण मामांच्या दरबारात 2 प्रकारचे लोक येतात. पहिले ते जे मामांना मानतात, जे मनापासून श्रद्धेने आणि अनन्य भावाने आदमापूरची पायरी चढतात, आणि दुसरे ते जे फक्त दिखावा करतात. शेजाऱ्याने स्टेटस ठेवलं, मित्राने फोटो टाकला म्हणून आपणही गाड्या घेऊन निघालो. दर्शनापेक्षा तिथे गेल्यावर फोटो आणि रील्स काढण्यात ज्यांना जास्त रस असतो. अरे वेड्या, ज्याच्या दरबारात साक्षात भंडारा उधळला जातो तिथे तू कॅमेरा काय दाखवतोयस? ज्याने उभं आयुष्य मेंढ्यांच्या संगतीत घालवलं त्या माऊलीला तुझा बडेजाव नकोय. त्यांना हवाय फक्त तुझा भाव. ज्या दिवशी तू हा अहंकार आणि हा दिखावा आदमापूरच्या वेशीवर सोडून डोळ्यांत पाणी आणि मनात श्रद्धा घेऊन दर्शनाला उभा राहशील ना, त्या दिवशी मामा तुला असं काही देतील ज्याची तू स्वप्नातही कल्पना केली नसेल. बाळू मामा म्हणजे केवळ एक संत नाहीत, ती एक चालती बोलती शक्ती आहे. त्यांनी आयुष्यभर गरिबांचे अश्रू पुसले, मुक्या प्राण्यांवर माया केली आणि भक्तांच्या हाकेला धावून गेले. मामांना सोन्या चांदीचे दागिने नकोत, त्यांना तुमच्या गळ्यातील तुळशीची माळ आणि अंतःकरणातील भक्ती हवी आहे. आपण म्हणतो मामा मला पावत नाहीत, पण कधी स्वतःच्या मनाला विचारलंय का की आपण मामांना किती मानतो? वारी फक्त पायांनी नाही तर विचारांनी करायची असते. गरिबाच्या ताटात घास देणं, संकटात सापडलेल्याला मदत करणं आणि कोणाचंही मन न दुखवणं हीच मामांची खरी भक्ती आहे. जेव्हा तुम्ही आदमापूरच्या मंदिरात जाल तेव्हा गर्दीत एकमेकांना ढकलण्यापेक्षा डोळे मिटून 2 मिनिटे शांत उभे राहा. त्या शांततेत तुम्हाला मामांचा आवाज ऐकू येईल. ते तिथेच आहेत, त्या प्रत्येक कणात, त्या भंडाऱ्याच्या सुगंधात आणि भक्तांच्या जयघोषात. लक्षात ठेवा, मामांची कृपा व्हायला वेळ लागत नाही, फक्त तुमची वेळ आणि तुमची वृत्ती बदलली पाहिजे. ज्या दिवशी तुमचा मीपणा संपेल त्या दिवशी मामांच्या आशीर्वादाचा पाऊस तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. मामांच्या नावाचा महिमा अगाध आहे. ते कधी कुणाला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. फक्त एकदा मनापासून हाक मारून तर पहा. जाताना भक्त म्हणून जा, पर्यटक म्हणून नको. मग बघा तुमच्या आयुष्याचं सोनं कसं होतं ते. आणि शेवटी एकच विनंती, जर तुम्हाला हा मामांचा विचार मनापासून आवडला असेल तर तुम्ही फेसबुकवर असाल तर आपल्याला फॉलो करा, इंस्टाग्रामवर असाल तर सोबत जुडा आणि यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही बाळूमामांची भक्ती अशीच घराघरात पोहोचवण्यासाठी साथ द्या. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.